गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक, संघटनात्मक रचनेत बदल जाहीर होण्याची शक्यता। मुंबईतील आदिवासींचं सर्वेक्षण केलं जाणार, आदिवासी विकास मंत्री अशोक कोईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, 15 एप्रिल पासून होणार सर्वेक्षण। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस, भरत गोगावले, योगेश कदम यांची घेणार ते भेट। माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, नाशिक जिल्हा बँकेतील 182 कोटींच्या अनियमिततेच्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील 4 आमदार आणि 1 खासदार अशा 25 संचालकांना बजावण्यात आली नोटीस। छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेडच्या दौऱ्यावर, भास्करराव पाटील खदगावकरांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी अचानक केली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी, यावेळेस त्यांनी रुग्णांच्या समस्यांसंदर्भात थेट रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी साधला संवाद। सुशांत सिंह राजपूतची हत्या नाही तर आत्महत्याच, सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्तीला मिळाली क्लीन चिट। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत राजीनामा देण्याचं विधान केलं होतं, तर आमदार राहुल पाटील यांनी खुशाल त्यांचा राजीनामा द्यावा असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा परभणीत शिंदेंच्या शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी घेतला समाचार। अमरावतीमध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या इमारतीचं आणि कॅथलॅबचं लोकार्पण। येणाऱ्या काळात अशाच प्रकारे सेवाभावी वृत्तीने हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांना दिलासा देईल, नितीन गडकरींचं वक्तव्य। कराड तालुक्यातील वहा गावात सयाजी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड तसंच नाम फाउंडेशन मार्गदर्शक मकरंद अनासपुरे यांनी देखील दिली भेट। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आता एकूण 39% पाणीसाठा शिल्लक, मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो। दिल्लीत उष्णतेची लाट कायम, दिल्लीचं कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता। प्रवाशांचा होणार खोळंबा, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावणार, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। सोन्याच्या भावात तेजी, सोन्याचा भाव 90,370 रुपये तर चांदीचा भाव 1,01,000 रुपये। मध्य रेल्वे मार्गावर 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या, मुंबई ते नागपूर, करमळी, तिरुअनंतपुरम विशेष रेल्वे गाड्या धावणार। चंद्रपूरच्या महाकाली मंदिरामध्ये चैत्र नवरात्रोत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम, आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबवण्यात आली मोहीम। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कारखान्यांच्या उसगळीत हंगामाची सांगता, यंदा जिल्ह्यात 18.80 लाख क्विंटल साखर उत्पादन। पैठण येथे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर, नाथषष्ठी सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन। सिंधुदुर्गमध्ये वन्यप्राण्यांचं थैमान, वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, कुडाळमधील ग्रामस्थांची मागणी। यवतमाळमध्ये रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली, ईदच्या निमित्तानं खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली, त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण। यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुधार सन्मान योजना, जिल्ह्यातील महसूल कार्यालय नीट नेटके, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम होण्यासाठी राबवण्यात येतोय उपक्रम। काँग्रेस महात्मा गांधीजींचा फोटो लावून आज आणि उद्या तत्वांबाबत विचार मंथन करणार, स्वातंत्र्य लढ्यातील भाजपच्या भूमिकेबाबत नेते मंथन करणार, भारतीय बैठकीत काँग्रेसच्या तत्वांची करणार उजळणी। चंद्रपूर जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन, राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1340 प्रकरणं यशस्वीपणे निकाली। आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सलामी, केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या घरात लागलेल्या आगीमध्ये कचऱ्यासारखा जळाला नोटांचा ढीग, आगीत नोटांची बंडलं जळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं एकच खळबळ। कल्याण रेल्वे स्टेशनचे सुरक्षा वाऱ्यावर, कल्याण रेल्वे स्थानकातील सर्व मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग देखील बंद अवस्थेत धुळखात, तसंच कोणतीही सुरक्षा रक्षक नसल्यानं रेल्वे स्टेशनवर सुरक्षा नाही। परभणीतील बोरी परिसरात नागरिकांचं आरोग्य धोक्यात, नाल्याच्या अर्धवट कामामुळे परिसरात दुर्गंधीचं वातावरण, तर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी।
हिंगोलीमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 27% ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या द्वारे मागणी. यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. तामिळनाडूमधील विरुधुनगरमध्ये मुसळधार पाऊस. अचानक पाऊस आल्यानं नागरिकांचा गोंधळ. हवामान विभागाच्या वतीनं देशामध्ये पुन्हा एकदा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस. वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाळ्यामध्ये शेती मशागतीची कामं सुरू. जास्त पैसे मोजूनही मजूर मिळणं कठीण. तर यांत्रिकीकरणामुळे शेतीची मशागत सोपी झाली असली तरी वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. देवगड हापूस आंब्याचं उत्पादन 30%च. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला. लाल मिरच्यांची मोठ्या प्रमाणात आवक. नागपूरच्या बाजारात मिरचीला क्विंटल 12,250 रुपये भाव, तर मुंबईच्या बाजार समितीमध्ये 2,000 रुपयांचा भाव. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खानदेशात पपईचे दर स्थिर. शेतकऱ्यांना जागेवर किंवा थेट खरेदी संदर्भात 14 ते 18 रुपये प्रति किलोचा दर. नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदा तांडा येथील शेतकऱ्यांनी सोलार प्रकल्पाचं काम बंद पाडलं. प्रकल्पाला आमचा विरोध नसून आमच्या जमिनीवर हा प्रकल्प करण्याऐवजी इतरत्र शासनाच्या जमिनीमध्ये प्रकल्प करण्याची स्थानिकांची मागणी. वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावरील वनविद्यान जवळ ट्रॅव्हल्स आणि कारचा अपघात. या अपघातामध्ये कारमधील 3 जण गंभीर जखमी. अपघातग्रस्तांना करण्यात आलं रुग्णालयामध्ये दाखल. पालघरच्या वैतरणा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या सेक्शन पंपावर महसूल विभागाची कारवाई. कारवाईत सेक्शन पंपासह लाखो रुपयांचा वाळू साठा देखील करण्यात आला नष्ट. अज्ञात सेक्शन पंप मालकांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल. सोशल मीडिया स्टार एंजल रायला ईमेल आणि इंस्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या. या प्रकरणी पोलिसांनी केला तपास सुरू. चंद्रपूर जिल्हाभरात 20 वर्षापासून गुंगारा देणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ठोकल्या बेड्या. पोलीस तपासामध्ये 12 घरफोड्या केल्याचा गुन्हा उघडकीस. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बाभुळगावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जालन्यातील आष्टी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई. 3 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत 12,000 रुपयांची अवैध दारू जप्त. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी केली 1,15,00,000 रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त. या प्रकरणी पुढील कारवाई आयकर विभाग करणार. शिरपूर तालुक्यातील टेकवाडेतील शेषराव महाराज मंदिराची आणि मूर्तीची विटंबना. मंदिराचे पुजारी यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक, तर पुजाऱ्याच्या 14 वर्षीय मुलाला दुखापत. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा बंदोबस्त. परभणी शहर महापालिकेनं थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी राबवली मोहीम. तर या महानगरपालिकेच्या विशेष मोहिमेमध्ये 24,51,000 रुपयांचा कर करण्यात आलाय वसूल. आंतरराज्यीय कार चोरटा नेपाळी चोरीच्या कारसह एलसीबीच्या ताब्यात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि अनेक ठिकाणी विविध गुन्हे त्याच्यावर दाखल. धुळ्याच्या एलसीबीच्या पथकाची मोठी कामगिरी. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सायकल चोरी करणाऱ्या 72 वर्षीय चोरट्याला केली अटक. चोरट्याकडून 14 सायकली करण्यात आल्या जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.